400 वर्षांपूर्वी तुकोबाराय सांगून गेले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणजेच वृक्षवल्ली हे आपल्या सगळ्या सोयऱ्यांप्रमाणे आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. मात्र माणसाची स्वार्थी वृत्ती ही निसर्ग सृष्टीच्या मुळावरच उठलेली दिसते. विकासाच्या नावावर होणारी वृक्षांची अमर्याद कत्तल, पर्वतांपासून ते नद्यांपर्यंत सर्वांवरच मानवाचे होत चाललेले अतिक्रमण, परिणामी त्यांचा होणारा ऱ्हास आणि त्याहूनही दुःखद म्हणजे सामान्य नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल असलेली असंवेदनशीलता किंवा अत्यल्प जाणीव. मात्र या विषम परिस्थितीतही काही गोष्टी सकारात्मक होताना दिसत आहे. कधी काळी ओसाड असलेली ITI टेकडी आज वर्धा शहराची हवा शुद्ध करणारी फुफ्फुस झाली आहेत. 15,000 वृक्षांची केवळ लागवडच नाही तर संवर्धन देखील. दुर्लक्षित असलेल्या हुतात्मा स्मारकास वृक्ष लागवडीद्वारे नवसंजीवनी. शहरालगतच्या सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत तसेच देवळी औद्योगिक वसाहतीत वृक्ष लागवड आणि त्यांचे प्रभावी संगोपन, लावलेल्या रोपांच्या सुरक्षेसाठी केले अभिनव प्रयोग. त्यामुळेच रोप जगण्याची टक्केवारी 100%. पाहूया निसर्ग सेवा समितीच्या पर्यावरण संवर्धनाच्या या अमूल्य कार्यावर आधारित ध्वनी चित्रफीत. झाडे तुझला देती रे उन्हात शीतल छाया, अन मधुर फळे पुरविती रे जीव तुझा जगवाया. तव कुठार झाडावरती नाही तुझवर पडते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. एवढ्या मोठ्या जनसंख्येचा भार रक्षण करणारी ही वसुंधरा, ही तर तुम्हाला काही मागत नाही, परंतु आपण तिचं पुत्र म्हणून, तिचं बाळ म्हणून तिचं संरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. पर्यावरणप्रेमी मित्र एकत्र आले, ज्यामध्ये विशेषतः अजबरावजी गायकवाड, डॉक्टर विलास लोणारे, सुभाष ढोबळे, प्राध्यापक दिलीप चिंतावार अशी मित्रमंडळी समविचारी एकत्र आलीत आणि ठरवलं की आपण आपल्या कॉलनीमध्ये किंवा आपल्या घरापुढे एक झाड असलं पाहिजे आणि निसर्ग सेवा समितीची एक मुहूर्तमेढ रोवल्या गेली. अक्षरशः कुठली हिरवाई नव्हती, कुठली झाडे नव्हते, एक वृक्ष अशी टेकडी होती. आणि आज आपण बघतो आहोत की अतिशय हिरवीगार झालेली ही टेकडी आज वर्धेकरांसाठी एक पिकनिक पॉइंट म्हणून आज तयार झालेली आहे. एक लाईव्ह झाडाची लायब्ररी, एक लाईव्ह ऑक्सिजन पार्क आणि वृक्षाचं गाव म्हणून ओळखलं जावं यासाठी 19 वर्ष अगोदर सुरू केली चळवळ आज एक विकराल रूप घेते आहे. हरे भरे वातावरण में और इतनी अच्छी जो हवा यहाँ बह रही है, इन सबको एक जमाने में कल्पना भी नहीं कर सकते थे और आज वो सत्य हमारे सामने है. वर्धा शहरालगत असलेली ITI टेकडी अतिशय दुर्लक्षित आणि पूर्णपणे वृक्ष होती. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही टेकडी झाडे लावण्यास योग्यच नाही असा शेराही दिला, परंतु निसर्ग सेवा समितीने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही किमया करून दाखवली आणि आज ही टेकडी बहरली आहे. प्रज्ञाशील करुणा, अरे प्रज्ञाशील करुणा मन शुद्ध पाहिजे, अरे प्रज्ञाशील करुणा मन शुद्ध पाहिजे. आज भारताला गौतम बुद्ध पाहिजे. निसर्ग सेवा समितीच्या मार्फत आम्ही अनेक असे हजारो वृक्ष इथे वृक्षारोपण केले आहे. 20 वर्षापूर्वी आपण जर या ITI टेकडीला बघितलं असतं आणि आज जर बघितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही की ही तीच टेकडी आहे. उन्हाळ्यामध्ये इतक्या कडक उन्हामध्ये 2-3 लोकांना पाण्याचा एक टँकर घेऊन एक माणूस फिरायचा, तो सगळ्या ठिकाणी पाणी द्यायचा आणि हे सर्व केल्यामुळेच आज हे रूप आहे. संयुक्त उपक्रमामध्ये निसर्ग सेवा समिती यांचं सहकार्य घेऊन त्यांनी जे झाडं जगवले, त्यांना वर्षभर पाणी दिले, मोठे होतपर्यंत त्याची देखरेख केली आणि आज हे MIDC परिसर हिरवागार झालेला आहे. पहिली संकल्पना आम्ही सुरुवात केली की आपल्या घरापुढे एक झाड प्रत्येकाने लावलं पाहिजे आणि तशी व्यवस्था नसेल तर आपण सर्वांनी ती उपलब्ध करून दिले पाहिजेत. ह्या विचाराने आम्ही पुढे गेलो आणि एक घर एक वृक्ष
त्यापुढे आपण घर बांधल्यानंतर जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आपण वापरतोय, निसर्गाचं आपण काही परत केलं पाहिजेत या हेतूने आम्ही गृहप्रवेश वृक्ष ही संकल्पना सुरुवात केली आणि त्याला समाजामधून लोकांमधून पण एक चांगला प्रतिसाद मिळत गेला. केवळ घरासमोरच्या परिसरात झाडे लावण्यासाठी सुरू झालेली ही चळवळ तिथेच मर्यादित न राहता संपूर्ण वर्धा शहराला हिरवेगार करत आहे. वर्धा शहरच नव्हे तर वर्धेलगतचा औद्योगिक परिसर, देवळी शहर आणि परिसर अशा अनेक ठिकाणी ही चळवळ पोहोचली, लोकांना प्रेरित करू लागली. परिणामी मोठ्या संख्येने समविचारी तरुण, ज्येष्ठ नागरिक यात सहभागी होऊ लागले. पुढे अजून आम्ही पावलं उचलली की हे सर्व लावत असताना, हे तयार करत असताना वृक्ष संवर्धन करण्याकरता वृक्ष ट्रिगार्डची जास्त गरज असते. वृक्षारोपण करून ही समिती थांबली नाही, तर लावलेलं प्रत्येक झाड हे बहरलं पाहिजे, ते सुरक्षित राहिलं पाहिजे. यासाठी लावलेल्या प्रत्येक झाडाला वृक्ष संरक्षक म्हणजेच ट्री गार्ड हे असलेच पाहिजे, ही भूमिका समितीने घेतली. सुभाष ढोबळेंचा मी या ठिकाणी अवश्य उल्लेख करतो की जे वृक्ष संरक्षक आहेत, ट्री गार्ड आहेत, अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध त्यांनी ते करून दिलेली आहेत. ते असे झाडं लावले तर बकऱ्या किंवा जनावरं खाऊन घ्यायचे, तर त्याच्यामुळे ते झाडं लागत नव्हते. मग आम्ही असं ठरवलं की बा ट्री गार्ड शिवाय झाड लावायचंच नाही आणि असा एक संकल्प केला की पूर्ण वर्धा सिटीमध्ये आपल्याला ग्रीन करायचं आहे. मग आम्ही हाती घेतल्यामुळे हे वर्धेत एवढे झाडं जगायला लागले. 6 फूट उंचीचे, चौकोनी व गोल आकाराचे, आकर्षक रंगांनी सजवलेले, त्यावर दानदात्यांचे नाव असलेले ट्री गार्ड्स झाडांच्या संवर्धनासाठी सज्ज आहेत. अनेक सामाजिक संस्था पुढे आले, रोटरी आहे, लॉयन्स आहेत. मी आवर्जून या ठिकाणी चन्नावार सरांचा उल्लेख करतो, डॉक्टर माहेश्वरी, अनेक लोक मंडळी आहेत. आमचा विश्वास वाढत गेला, लोकांची हात पुढे आलेत. वर्ष 2000 पासून समितीने ITI टेकडीच्या 2.5 हेक्टरच्या परिसरात 20 प्रजातींची झाडे लावली. महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात 2017 ते 2020 या दरम्यान ITI टेकडीवर 10 एकराच्या परिसरात 60 पेक्षा जास्त प्रजातींची झाडे समितीद्वारे लावण्यात आली, ज्यात वड, आवळा, पिंपळ, उमर, बेल, चारोळी, कडुनिंब, रिठा, बेहडा, चंदन, जांभूळ, आकाश नीम, कदम, कुसुम, अमलताश, आंबा, कंचन, मोह, शिसव यासारख्या दीर्घजीवी वृक्षांचा समावेश आहे. यासोबतच निसर्ग सेवा समितीने जागतिक पर्यावरण दिन, जल दिन, वसुंधरा दिन अशा पर्यावरण विषयक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करून त्या अनुषंगाने विविध स्पर्धा, परिसंवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले आहे. याद्वारे निसर्गाविषयी आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या, नीतिमूल्ये, वृक्षांविषयी प्रेमभावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यास मदत होत आहे. हे काम डायल ट्री याच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो झाडांची आम्हाला सहमती यायची. तिघांची पण रचना अशी केली होती की एक कलरफुल, म्हणजे ज्याचा वाढदिवस असेल त्याचं नाव, त्याच्या शुभेच्छुक असेल त्यांच्या परिवाराचं नाव, आणि ते एक अट्रॅक्टिव्ह आणि सर्वांना आकर्षित करणारं असं एक ट्री गार्ड असल्यामुळे लोकांमध्ये त्या विशेष भर पडत गेली आहे. माझ्यासाठी आज हा वाढदिवस खरंच अविस्मरणीय यासाठी आहे की मागची 30-40 वर्ष मी घरापासून दूर आहे आणि मला एकही वाढदिवस मी घरामध्ये साजरा केला असं काही मुळामध्ये लहानपणी तर आपण काही वाढदिवस कोणीही करत नव्हतं, आपल्याला काही वाटत नव्हतं. पण त्याचंही एक महत्त्व असतं की आपण अंतर्मुख होऊन आपल्या मागच्या आयुष्यात आपण काय केलं याचा विचार केला तर आपल्याला पुढच्या आयुष्याच्या दिशा ठरवता येतात आणि काही चुकलं असेल तर आपल्याला दुरुस्त करता येते. त्यामध्ये बँका, LIC, पुन्हा ही लोकंसुद्धा जोडली, कारण जाहिराती सोबतच एक पर्यावरणाकरता त्यांचं फार मोठं योगदान होऊ शकतं. अशा सामाजिक संस्था आणि बँक, LIC सारखे शासकीय अधिकारी या कामामध्ये पुढे आलेत आणि त्यांनी पण या ठिकाणी योगदान दिलं आहे. मला अजून आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की
बापूराव देशमुख स्मारक समिती आणि निसर्ग सेवा समिती वर्धेपासून तर सेवाग्रामपर्यंत जे झाडं लावली गेली त्यावेळेस जवळपास 1,500 झाडांची संख्या विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांपर्यंत आणि समाजातील जे पर्यावरण प्रेमी ज्यांना वाटतं आहे हे झाड आपल्या घरासमोर लावलं पाहिजे यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. ही वृक्षारोपणची मोहीम वर्ध्यातल्या आणि विदर्भातल्या सर्व लोकांना ही हवीशी वाटायला लागली आहे ही चळवळ. मग आपण साधा वाढदिवस साजरा करतोय, मग एक वाढदिवस आपण एका वृक्षारोप लावून का करू नये हे सुद्धा संकल्पना रुजवण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. अत्यंत चांगला प्रतिसाद स्मृतिवृक्ष करता तर गुरुदेव सेवा मंडळाची जी काही मंडळी होती त्या लोकांनी त्यामध्ये विशेषतः हांडे दादा जे आहेत ज्या शाळेमध्ये जाईल त्या शाळेमध्ये जिथे कुठे असा कार्यक्रम असला मृत्यू संस्काराचा त्या ठिकाणी जाऊन त्यांना प्रेरणा देणं आणि या संपूर्ण प्रेरणेमधून प्रचंड प्रतिसाद मिळत राहिला आणि त्याचं संगोपन पण आपण 5 वर्षापर्यंत करत. एक वाढदिवस आपल्या आयुष्याचा आपण करावा आणि पुढचे 5 वाढदिवस त्या वृक्षासोबतच करावे जेणेकरून एक मित्र त्या वृक्षाला मिळेल. त्याची अपेक्षा तेवढीच असते की मला माझं संगोपन एक स्वतःचं अन्न निर्माण करेपर्यंत माणसांनी मला मदत करावी ही त्यांना अपेक्षा असते आणि आपण ती केली पाहिजेत. या माध्यमातून एक चळवळ वर्धा शहरामध्ये निर्माण झाली आहे. मी स्वतः या ठिकाणी काही झाडं लावले माझ्या रिटायरमेंटच्या निमित्ताने, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, माझ्या मुलीचे पण वाढदिवसानिमित्त विलास स्मृतीनिमित्त असे झाडं लावले आहे. नुकताच माझ्या मुलीचं लग्न झालं गुरुदेव पद्धतीने आणि तिच्या पण लग्नानिमित्त मी तर या निसर्ग टेकडीवर वृक्षारोपण केलं. सर्व संस्थेचे विविध सभासद येऊन आपला श्रमदानचा वेळ 7 ते 8 असा दररोज देत असतात. आता आम्ही आमच्या जीवनातून फुरसत काढून श्रमदानासाठी निघालो आणि श्रमदान करताना जो आनंद मिळतो तो आनंद त्याला तोड नाही आणि त्या आनंदाची वाट ही आनंद यात्री आम्हाला बनवलाय ते बेलखोडींजींनी. जेव्हा एक आपल्याला एक उन्हातून गरमी निर्माण होते त्यानंतर आपल्याला एक थंड हवेचा झुळूक जरी मिळाली तरी आपल्याला एकदम आल्हाददायक प्रसन्न वाटतं. या टेकडीवर सुद्धा एक आधी जर बघितलं असेल तर एक ओसाड अशी जागा होती. निसर्ग सेवा समितीच्या माध्यमातून हे टेकडी हिरवेगार करण्याचं काम माननीय बेलकोडे सरांनी केलं आहे. हे सर्व काम बघून शासनानेही सुद्धा एक पुढाकार घेतला कारण वर्धेच्या बाजूला ज्या काही टेकड्या आहेत ते आपले फुप्पस आहेत आणि उत्खनन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. ही बाब आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद म्हैसकर त्याला आम्ही असं नाव दिलं की एक विरान जागा होती त्याला आज जी काही हिरवळ निर्माण झाली आहे तर खरं तर या टेकडीला 20 वर्षापूर्वी आम्ही ती सुरुवात केली. माननीय मिलिंद म्हैसकर साहेबांनी या टेकडीवर वृक्षारोपण करण्यासाठी आम्हाला आग्रह धरला. त्यावेळेस आमची अशी परिस्थिती होती आणि संस्था रजिस्टर पण नव्हती पण त्यांच्या पुढाकाराने ह्या संस्था 1 दिवसामध्ये रजिस्टर करायला लावलीत आणि 2.5 एकर जी जागा आहे सर्वात पहिला मोठा प्रोजेक्ट ज्याला म्हणतो आज एक ऑक्सिजन पार्क प्राणवायू बाग म्हणून जे निर्माण झालेलं आहे तर 20 वर्षापूर्वी त्याची एक मुहूर्तमेढ रचल्या गेलेली आहे. हा जो परिसर होता त्या परिसरामध्ये जेव्हा पाहणी केली स्वतः जिल्हाधिकारी साहेब सोबत आलेत, वन विभागाचे अधिकारी आलेत, त्यांनी हे सांगितले की ह्या टेकडीवर कारण सकल भाग असल्यामुळे आणि मुरमाळ जागा दगडी पहाडी टेकडी असल्यामुळे इथे वृक्षारोपण होणार नाही आणि साधारणतः 3 वर्षापर्यंत आधीच आपल्याला याला मेहनत घ्यावं लागेल. तरी इच्छाशक्ती आणि जिल्हा प्रशासनाचा सहयोग, नगर प्रशासनाचा सहयोग या सहयोगाच्या माध्यमातून या टेकडीवर वृक्षारोपण करावं आम्ही असं ठरवलं आणि 2000मध्ये 1000 झाडं विविध प्रजातीचे या ठिकाणी आम्ही ते लावलीत. सर्वात आधी की पाण्याचा जो प्रश्न होता आणि जे वन विभागाचं म्हणणं होतं की या ठिकाणी वृक्ष पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाढ होणार नाही, त्याकरता आम्ही इथे जलसंधारणाचं म्हणजे समतल पातळी तयार करून या संपूर्ण 2.5 एकराच्या टेकडीवर आधी या टेकडीला ट्रीटमेंट केली
पाण्याचं नियोजन केलं, एकही थेंब पाणी, पावसाचं पाणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणीच ते या टेकडीवर गाळल्या गेलं पाहिजे, जिरवल्या गेलं पाहिजे, हा संकल्प पुढे तयार करून संपूर्ण या टेकडीला तशा पद्धतीचं ट्रीटमेंट करण्यात आली आणि नंतर 2000 ऑगस्टमध्ये वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलं आहे. निसर्ग सेवा समितीने ITI टेकडीवरती जे वृक्षारोपणाचा या ऑक्सिजन पार्कचा एक लाईव्ह लायब्ररीचा जी सुरुवात केलेली आहे त्याचे अनुकरण करून वर्धेमध्ये आता इतर लोकसुद्धा याचे प्रेरित होऊन झाडाच्या बद्दल आपली आवडीचा आपला काय ते निसर्ग देणं लागते आहे त्याचे त्यांनी पुढाकार घेतलेले आहेत. निसर्ग सेवा समितीने गेल्या 15 ते 20 वर्षापासून एका माती घेतलं. वर्धेतील यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश भाऊ देशमुख यांनी म्हटलं आहे, शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूरावजी देशमुख स्मारक समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश येंडे व सचिव श्री ओंकार धावडे यांनी निसर्ग सेवा समितीस वृक्षारोपणाला व वृक्ष संवर्धनाला मोलाचे सहकार्य केले आहे. निसर्ग सेवा समितीने वर्धा शहरामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये जे उल्लेखनीय काम केलं, श्री विश्वनाथ डायघवाने माजी आमदार यांनी म्हटलं आहे, निसर्ग सेवा समितीने या गांधी आणि विनोबांच्या कर्मभूमीमध्ये यांनी गेल्या 30 वर्षांपासून खूप चांगले काम केले आहे. यांनी नालवाडीमध्ये झाडे लावली आणि वर्धा शहराच्या बॅचलर रोडच्या दुतर्फा झाडे लावली, जे खूप चांगले काम आहे. माजी खासदार श्री दत्ताजी मेघे यांनी म्हटलं आहे, निसर्ग सेवा समितीने गेल्या 30 वर्षांपासून केवळ झाडेच लावली नाही तर त्यांना जगवलं सुद्धा आहे आणि म्हणूनच या कामाला मी शुभेच्छा देतो. आणि एवढंच तुम्हा सगळ्या तरुण पोरांकडनं एवढीच अपेक्षा करतो की इथे मुलींची संख्या जास्त आहे. आपण राखी बांधायचा कार्यक्रम केला, पण मला असं वाटतं मुलांनी राखी मुलींना बांधावं, पण मुलींनी मात्र झाडांच्या याची काळजी घ्यावी. या ऑक्सिजन पार्क मधलं तर एक आगळं वेगळं वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं. सरांची पहिलेपासूनच धडपड असायची, कल्पना असायची की झाडांचं गाव, आणि झाडांचं गाव ही कल्पना साधारणतः आजपासून 20 वर्ष आधी सरांनी बोलून दाखवली. तर केवळ बोलूनच दाखवले नाही तर त्यांनी ती खरंच या ठिकाणी संकल्प करून ती आज आपल्या सर्वांच्या समोर दिसत आहे. आज असं प्रदूषणामुळे मनुष्याचं शारीरिक मानसिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे. ते पर्यावरण पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी वृक्ष हा एक खूप मोठा उपयोगाचं साधन होऊ शकते. मी 1 वर्षापासून इथे निसर्ग सेवा समितीमध्ये येत आहोत. इथे व्यायाम, प्राणायाम आणि ऑक्सिजन झाडांची निगा राखणे किंवा झाडे लावणे, विशेषतः झाडं लावल्यानंतरही आम्ही दरवर्षी या संपूर्ण झाडांचा वृक्षांचा वर्धापन दिवस करत असतो. याचा हेतू हा की लावलेली ही झाडं विविध प्रकारची ही झाडं, या ठिकाणी जवळपास 70 प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत. या झाडांविषयी तरुणांना माहिती व्हावं, विशेषतः संवर्धनाच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग व्हावा. ज्या लोकांनी वर्षभरामध्ये या प्रोजेक्टला मदत केली आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या माध्यमातून वृक्ष रक्षाबंधन आणि वाढदिवस या झाडांचा वर्धापन दिवस आम्ही दरवर्षी साजरा करत आलो आहे. मागच्याच वर्षी आम्ही या संपूर्ण झाडांचा 20वा वर्धापन दिवस साजरा केला. हे झाड जेव्हा संवर्धनाचा प्रश्न येतो तेव्हा वर्धापनाच्या माध्यमातून आम्हाला ही झाडाचं संरक्षण करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकांची मदत झालेली आहे. आज आपण या ठिकाणी ऑक्सिजन पार्क, प्राणवायू बाग जे म्हणतो आहे आणि जी झाडं आपल्याला दिसते आहेत हा त्यातलाच परिपाक की झाडं लावल्यानंतर आपण त्याचं संगोपन केलं पाहिजे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हा एक मोलाचा संदेश आम्ही अनेक विद्यार्थ्यांना तो देत गेलो. आजपर्यंत या टेकडीवर याला ऑक्सिजन पार्क आणि आम्ही निसर्ग हिल या टेकडीला नाव दिलेलं आहे. या ठिकाणी हजारो मुलांनी भेट दिलेली आहेत. या कोविड काळामध्ये थोडं विद्यार्थी कमी असल्यामुळे पण केवळ भेटच दिली नाही, सकाळी वर्धापन दिवसाच्या निमित्ताने हजारो मुलं या ठिकाणी शिक्षक सर्व एकत्रित यायचे. श्रमदानाने श्रमाचंही मूल्य आम्ही त्या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडाचं संवर्धन करणे, श्रमाचं मूल्य जिथे कुठे आपली नाळ तुटलेली आहे श्रमापासून तेही जोडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि अनेकांनी
प्रतिसाद दिल्यात। या ठिकाणी होमगार्ड, NCC, स्काउट गाईड ह्या सर्व विद्यार्थ्यांनी दरवर्षी येऊन श्रमदानामधून आम्ही बरीचशी कामं करून घेतो आहे। मानवाला ऑक्सिजन निर्माण असा इकडे तिकडे करण्यापेक्षा, आणि ते होत नाही, तर झाडं लावणे हा अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असा उपक्रम आहे। तर तो उपक्रम या ठिकाणी जो चालू आहे याला समाजाचं संपूर्ण वर्धेकरांचं लक्ष याकडे वेधलं पाहिजे आणि ही काळाची गरज झालेली आहे। वृक्षाची झालेली कत्तल, कमी झालेलं हिरवं क्षेत्र, आणि म्हणून आपल्याला या पुढच्या आयुष्यात भावी पिढीला या भीषण संकटापासून, पूर असो किंवा दुष्काळ असो, या संकटापासून वाचायचं असेल तर बेलखोडे सरांनी जे उपक्रम सुरू केले आहे या उपक्रमात आपण सक्रिय सहभाग माझ्यापासून इतरांनी सगळ्यांनी घ्यायचा। तो मुरलीधर बेलखोड़े और उनके साथियों ने इतना बड़ा रूप दिया यहाँ पर कि पिकनिक स्थान हो गया है और ये आगे भी चलता रहेगा। और बेलखोड़े जी जो काम कर रहे हैं उनका मैं अभिनंदन करता हूँ। पुढच्या टप्प्यामध्ये सांगायला हरकत नाही आहे की 33 कोटी वृक्षारोपणाचा जेव्हा संकल्प पुढे आला त्यावेळेस नवाल साहेब म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी आलेत आणि उर्वरित जी टेकडी होती त्यालाही पण हिरवा आपल्याला करता येईल याकरता शासकीय निधीमधून या संपूर्ण 10 एकराला कुंपण त्यांनी करून दिलं आणि 2017मध्ये 5,000, 2018मध्ये 5,000, 2019मध्ये 5,000 आणि 2020 असे एकूण या टेकडीवर आज जवळपास 15 ते 16,000 झाडं ज्याचं संरक्षण लोकसहभागामधून, श्रमदानामधून, या चळवळीमधून आम्ही ते करत असतो आहे। विशेष या ऑक्सिजन पार्कचं एक वैशिष्ट्य आहे, मला असं वाटतं की झाडांचं गाव, वृक्ष वाचनालय अशा सारख्या संकल्पना आम्ही या ठिकाणी मोठ्या मूर्त रूपावर इथे तयार केलेल्या आहेत। जिल्हाधिकारीचे आणि DPDCमधनं वृक्ष वाचनालय या ठिकाणी विविध प्रकारचे म्हणजे चारोळी आहेत, बेल आहेत, हिरडा आहे, रिठा आहे, आवळा आहे, पिंपळ आहे, वळ आहेत, कडुनिंब आहेत, पळस आहेत, चंदन आहेत, अशा विविध प्रकारच्या झाडांविषयी मुलांना, विशेषतः तरुण मुलांना माहिती व्हावी याकरता आम्ही एक ट्रॅक घेतला ज्या संपूर्ण झाडांविषयी माहिती आम्ही त्यांना ती या ठिकाणी माहिती व्हावी। लायब्ररी म्हणजे ग्रंथालय एक आम्ही तयार केलेला आहे, हे या ठिकाणी शासनाच्या मदतीमधून हे निर्माण झालेलं आहे। हा भविष्यामधला एक प्रोजेक्ट आहे। विशेषतः या संपूर्ण झाडाला पाणी देण्याची जी व्यवस्था आहे, कारण 15,000 झाडं जर जगवायची असेल पाण्याचीही बचत झाली पाहिजेत। आधीच पाण्याचं दुर्भिक्ष सर्वीकडे जाणवतं आहे, त्याला पण पाण्याची गरज आहे। आदरणीय आंबटकरजी जे आमदार आहेत यांनी या ठिकाणी सूक्ष्म सिंचन योजनेकरिता 15,000 झाडांना ती एक संकल्पना आमची होती पुढे नेली आणि त्यांनी त्याच्यातून मदत केली। आज ती संपूर्ण झाडाला आम्ही कमी पाण्यामध्ये ही जी हिरवळ तयार झालेली आहेत ही संपूर्ण जे काही श्रेय जाते या सर्व समाजातील लोकांना, इथले पदाधिकारी, आमदार, खासदार, जे काही राजकीय मंडळी यांना पण तेवढंच श्रेय आहे। आम्ही प्रत्येक वर्षी आपल्या मुलांचा, बालांचा जन्मदिवस साजरा करतो। यासारखा एक वेगळा उपक्रम म्हणून आपण टेकडीचा वर्धापन दिनाचा साजरा करतो आहे। वृक्ष मेरे हाथ है, मत काटो इन्हें फैलाकर मैं बादलों से पानी मांगती रही सदियों से तुम्हारे लिए, और तुम हो जो मेरे हाथ काट रहे हो। मुझे नहीं चाहिए ग्रीष्म में छाँव, शीत में ओढ़ना और बारिश में छाता, मेरा तो सब कुछ तेरे लिए है। जिस दिन कट जाएंगे मेरे सारे हाथ, उस दिन ना तो तुझे पानी मिलेगा और ना अनाज। मैं तुझे उस दिन तड़पते हुए नहीं देख पाऊंगी, क्योंकि तू मेरा पुत्र है और मैं तेरी माता हूँ। विशेषतः या ठिकाणी हजारो मुलं सकाळी फिरायला येतात, जे काही वरिष्ठ मंडळी या ठिकाणी येतात, अनेक बेंच आहेत आणि खरं तर आता ऑक्सिजनची जी गरज म्हणतो आपण ती गरज या वर्धा शहराकरता जे काही आपण टेकड्या होत्या त्या आपण फुफ्फुस म्हणून आणि ज्याचं गौण खनिजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेकड्या उद्ध्वस्त होत आहे, पण या टेकडीला 20 वर्षाच्या आधी प्रोटेक्शन केल्यामुळे जे आज आम्ही साध्य करू शकलो असे रोल मॉडेल वर्धेमध्ये अजून पुन्हा तयार झालेली आहेत।
अनेक संस्था पुढे आलेल्या, ते पण याच पद्धतीने काम, असं वैद्यकीय जनमंच डॉक्टर सचिन पावडे यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर आसमवार सर आहेत, मुक्तांगण त्यांनी ते निर्माण केलेलं आहे. मला असं वाटतं की एक जी प्रेरणा आहे आम्हाला जी मिळाली आणि हे लोक पुढे घेऊन चालले, सर्वांना वृक्षांचं महत्त्व कळलेलं आहे. आणि वर्धा शहरात तर निसर्ग सेवा समितीचं मला आवर्जून खूप लोक या ठिकाणी जोडले. 1 लाखाच्या वर झाडं वर्धा शहरामध्ये लावलेली आहेत. या विकासाच्या नावाखाली अनेक आम्ही लावलेली झाडं तोडली गेली आहेत, पण आमचा प्रयत्न आहे की झाडं तोडली नाही पाहिजेत, ते थांबवण्याचा आमचा एकीकडे प्रयत्न आहे. पण तोडली असेल त्या ठिकाणी अजूनही आमचा प्रयत्न आहे की आम्ही त्या ठिकाणी झाडं लावलेली आहेत. वर्धा शहरामधला असा एकही रस्ता तुम्हाला दिसणार नाही की धुनीवाला मठापासून तर शास्त्री चौकापर्यंत, बॅचलर रोड, या सर्व रेल्वे स्टेशनपर्यंत असे हजारो झाडं, आज जवळपास 60,000 ट्री गार्ड, ज्याला वृक्ष संरक्षण म्हणतो आहे, या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही तयार करून झाड मोकळ्यावर लावले नाही. झाड लावायचं असेल तर त्याला आपलं योगदान देऊन कुठल्याही निमित्ताने आपण ते लावावं. जर आपण शासकीय नोकरीमधून निवृत्त होत आहे तर सेवानिवृत्ती वृक्ष पण संकल्पना आम्ही पुढे आणली आहे. अनेक अधिकारी, जे अधिकारी आपल्या आयुष्यभर कधी पर्यावरणाच्या बाबतीमध्ये विचारही केला नव्हता, ते लोक आज पुढे आलेली आहेत. या गेल्या 5 वर्षामध्ये अनेकांनी सेवानिवृत्ती वृक्ष म्हणून या परिसरात आपल्या घरापुढे शहरामध्ये लावलेली आहे. विवाह वृक्षासारखी संकल्पना जी आहे, तर त्या संकल्पनेमधूनही लग्न झाल्यानंतर अनेक जोडप्यांनी आपला वैवाहिक जीवन सुरुवात करण्यापूर्वी आपण एक वृक्ष लावलं पाहिजे, त्याचं संगोपन केलं पाहिजे. ह्या भावना त्याच्यामध्ये रुजवण्यासाठी निसर्ग सेवा समितीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि तो अजूनही आमचा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. नूतन वर्षाभिनंदन, तरुण पिढी नवीन वर्षाचं स्वागत करताना आम्ही बघितलं आणि ते आम्हाला असं वाटलं, मला असं वाटलं की यांना आपण काहीतरी दिशा देऊ शकतो आहे. पण आम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुलांना नवीन वर्षाचं स्वागत आपल्याला एक वृक्षारोपण करून का करता येणार नाही, आणि या संकल्पनेमध्येही अनेक तरुण पुढे आलेत. मॉडेल म्हणून या कामाला महाराष्ट्र शासनाने स्वीकारलं पाहिजे. इव्हन अभ्यासक्रमामध्ये पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये याचा एक धडा आला पाहिजे की जेणेकरून तरुणांना असं वाटेल की असं मॉडेल आपण आपापल्या शहरांमध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये उभं करूया. स्वतःचं स्वास्थ्य कसं वर्धित करता येईल यासंबंधी प्रयत्नशील असतात. आमच्यासारखी बरीच मंडळी या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर या समितीशी जोडलेली आहे. मिळून कोणतंही काम करताना जो आनंद होतो तो एकट्याने बागेत काम करताना किंवा दोघांनी बागेत काम करताना तो मिळूच शकत नाही. सर्वांच्या सोबत श्रमदान करताना श्रम परिहार होतो आपोआपच. श्रम केल्याचं काहीही जाणवत नाही. मी सुलभा चौधरी. आजकालच्या सध्याच्या युगात सगळे स्वार्थी आहे, मुलापासून पत्नीपासून सगळेपर्यंत. पण झाडच असं आहे का हे बिना स्वार्था सगळ्याला ऑक्सिजन देतो, सगळ्या सेवा देतो, फळ देतो. त्यापासून यांची सेवा करायची मनात रुजली आणि तेव्हापासून मी या समितीमध्ये सामील झालो आणि सेवा देत आहोत. ठिकाणी देवता सुद्धा वृक्षाच्या ठिकाणी आहेत. पिंपळ आहेत, ब्रह्मदेवाचा वास आहे, वडाचं झाड आहे, शंकराचा वास आहे, देवीचा वास आहे, तर ते आवळ्याचं झाड आहे, बेलाचं झाड आहे, शंकराचा निवास आहे. म्हणजे देवी देवतांनी सुद्धा वृक्षाचं हुतात्मा स्मारक जे आम्हाला शासनाने मेंटेन करण्याकरता दिलेलं आहे, 2007 ते आमच्याकडे दिलं होतं. आज त्या ठिकाणी 500च्या वर झाडं लागलेली आहेत. ते संपूर्ण या संकल्पनेमधून अनेक लोकांनी पुढे येऊन ते लावलेली आहे. केवळ झाड लावणं संकल्पनेमधून नाही, पण आम्ही एक वेगळी यंत्रणा आम्ही त्यामध्ये संरक्षण करण्याकरता निर्माण केली आहे. आमच्याकडे जलकुंभ आहेत, पाण्याची गाडी आहेत. विठ्ठल नावाचा आमचा सहकारी आज 20 वर्षापासून, जसं आपली कान पिरगळल्यानंतर जे आपल्याला वेदना होतात, त्या जर लावलेल्या झाडांची, निसर्ग सेवा समितीच्या कार्यकर्त्याने लावलेल्या झाडाची जर कोणी फांदी तोडत असेल, त्या संवेदना त्या विठ्ठलला होतात, आमच्या कार्यकर्त्यांना होतात आणि लगेच त्याचं संवर्धन झालं पाहिजे याकरता आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आहे. हुतात्मा स्मारक हे जर विशेष विचार केला तर महादेवबाई देसाई आणि कस्तुरबा गांधी यांच्या पुण्यस्मरणाने त्यांच्या स्मृती तेवत राहाव्या याकरता
ते निर्माण केलेलं आहे. त्याची अवस्था फार वाईट होती, पण माननीय इजेड खोब्रागडे साहेब यांनी ते आम्हाला ती एक जबाबदारी दिली. त्याचंही मला असं वाटतं की अनेक सांगायला हरकत नाही की खरोखरच हुतात्मा स्मारकाने आज कात टाकलेली आहे. त्या ठिकाणी भरपूर कामं झाली आहेत. लोक सकाळी फिरायला येतात. जिथे जिथे निसर्ग सेवा समितीने किंवा कार्यकर्त्यांनी आम्ही जे प्रोजेक्ट हाती घेतलेत, मग वर्धा शहरातलं चौकातील ब्युटिफिकेशन असो, वर्धा शहरामध्ये झाडं लावायची असो, अशा पद्धतीने वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये फार मोठं काम केलं है ये लोक सहभागामधून. आज से 20 वर्ष पूर्व इस जगह पे कोई किसी भी प्रकार का वनस्पति नहीं लगी थी, लेकिन ये बेलखोड़े सर की ही देन है, जिन्होंने कलेक्टर उस टाइम के कलेक्टर जो महेशकर जी थे उनके थ्रू ये ज़मीन ली और ये ज़मीन पे वृक्षारोपण का कार्यक्रम चलाया और इसी वृक्षारोपण में उन्होंने 20 साल में इस टेकड़ी को पूरा हरा भरा कर दिया. ज्या खडकाळ जमिनीत एक पाणी नाही, कुणाचं येणं जाणंही नाही, अशा ठिकाणी बेलखोडे सरांनी वृक्षाची लागवड करून जे नंदनवन फुलविलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना अतिशय धन्यवाद. एक बंजर भूमि को स्वर्ग बनाने में जो बेलखोड़े जी ने जो योगदान दिया है, ये वर्धा वासियों के लिए एक उपहार स्वरूप है. आम्ही तिथेच थांबलो नाहीत, तर मुलांमध्ये लहान मुलांना KG पासून तर PG पर्यंत दरवर्षी आम्ही चित्रस्पर्धा घेतोय. हे सातत्य आहे. मागच्याच वर्षी आम्ही 21 वर्ष पूर्ण झालीत त्या चित्रस्पर्धेला. हजारो मुलं इथे यायचे, या परिसरामध्ये बसावं त्यांनी. आम्ही त्यांना कागद प्रोव्हाइड करतो, त्यांनी आपला रंग आणावा आणि दिलेल्या विषयाप्रमाणे मुक्तपणे चित्र काढावी. अशी हजारो मुलं. मागच्या वर्षी 1200 मुलांनी या चित्रस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये वर्ग 1 पासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत. उद्देश हाच होता की या मुलांमध्ये पर्यावरणाविषयी मूल्य रुजलं पाहिजेत. अनेक शाळांमध्ये आम्ही जेव्हा जातो, सर आम्हाला चित्र काढता येत नाही, आम्ही 10वी मधले मुलं आहोत, आम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही आहे. पण मी प्रत्येक शाळामध्ये जेव्हा भेट द्यायची तेव्हा मुलांना सांगायचं, बेटा अरे तू आज 12वी मध्ये आहे, म्हणजे तू आज जर 18 वर्षाचा असेल, 18 वर्षापर्यंत जो ऑक्सिजन दिला तो तुझ्या आईवडिलांनी नाही दिला. आपण खरेदी करू शकत नाही. एक ऑक्सिजन सिलेंडर जर घ्यायचं असेल तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. 100 रुपये जरी वाढल्यानंतर आपल्याला जो त्रास होतो, पण या वृक्षांनी आपल्याला जे काही भरून भरून दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही आपला एक क्षण या चित्रस्पर्धेच्या माध्यमातून तो दिला पाहिजे. आणि असे एवढं सांगितल्यानंतर मुलं तयार होतात, आपला वेळ दिला आहे. हे एक पर्यावरणाविषयी, पाण्याविषयी मूल्य रुजवण्यासाठी मला वाटतं हा एक सोर्स आमच्या या चळवळीला एक मूर्त रूप देऊन गेला. विद्यार्थी माझ्याकडे सगळे खेड्यापाड्यातले असतात आणि त्यांना काही सांगावं लागत नाही फारसं जास्त. त्याच्यामुळे स्वयंस्फूर्तीनं पूरं काम करतात. रक्षाबंधन निमित्त आम्ही वृक्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. या विविध कार्यक्रमाच्या आयोजनाच्या मार्फत एक शालेय मुलांमध्ये, महाविद्यालयीन मुलांमध्ये पर्यावरणाच्या संदर्भातली जागृती या ठिकाणी होऊन राहिलेली आहे. त्यामुळे अनेक मुलं आम्हाला या समितीसोबत जुळल्या गेलेली आहेत. ही पृथ्वी आपली माता आहे. आईने जरी जन्म दिला असला तरी या पृथ्वीने आपलं पालन पोषण केलं आहे. पृथ्वीने जर आपल्याला पाणी दिलं नसतं, अन्न दिलं नसतं तर आपलं जीवन मुश्किल झालं असतं. आणि म्हणून आईपेक्षा सुद्धा ही पृथ्वी माता आपल्याला जास्ती श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या पृथ्वीचं रक्षण करणं प्रत्येकाचं काम आहे. अनेक व्यक्तींचं फार मोठं योगदान आहे. त्यामध्ये विशेषतः आम्ही आमचं काम जवळून बघितलेलं आहे. पोपटराव पवार आहेत, राजेंद्र सिंहजी आहे, ज्याला पाणीवाला बाबा म्हणून जगप्रसिद्ध आहेत. या मंडळींचं जेव्हा आम्ही आत्मचरित्र वाचलं आहे आणि एक मनामध्ये विषय आला की आपली जी तरुण मंडळी आहेत, काही शिक्षक मंडळी आहेत, वर्धा शहरातल्या युवकांकरता या लोकांचं काम त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, म्हणून आम्ही पर्यावरण ह्या विषयावर व्याख्यानमाला सुरुवात केली. आणि याचा फार चांगला प्रतिसाद. पहिलं व्याख्यान दिल्लीला जेव्हा आमची भेट झाली राजेंद्र सिंगशी आणि माझी चर्चा झाली, अत्यंत व्यस्त असणारा माणूस तो, मी त्यांना एकच म्हटलं की तुमचं काम युवकापर्यंत गेलं पाहिजे. एक प्रसिद्धी म्हणून नाही पण अनेक युवक तयार होतील. आणि त्यांनी मला तिथे आश्वासन दिलं. स्वतः राजेंद्र सिंग इथे आले आणि पहिलं व्याख्यान या ठिकाणी आयोजन, अत्यंत प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. मी जेव्हा व्याख्यानाला सुरुवात केली तेव्हा विद्यार्थ्यांना विचारलं की राजेंद्र सिंग या माणसाविषयी काही माहिती आहेत का. जवळपास 90% पोरांनी, शिक्षकांनी सांगितलं की आम्हाला कुठलीही माहिती नाही.
आणि मनातून ठरवलं की अशा पद्धतीचं आपण व्याख्यानमाला ही घेतली पाहिजे. सुरुवात झाली आणि नंतर पोपटराव पवार स्वतः इथे आलेत, आपला मेधाताई या ठिकाणी आली, अण्णा हजारे इथे आलेत. जी प्रचंड काम या लोकांचं आहे, त्या लोकांनी वर्षातून एकदा पर्यावरण ह्या विषयावर आपण व्याख्यानमाला सुरू केल्यामुळे हजारो युवकांना त्यांना जवळून बघता आलं आणि त्यांच्या कामाविषयी आणि पर्यावरणाविषयी आपण काहीतरी केलं पाहिजेत अशा अनेक युवकांनी या ठिकाणून प्रेरणा घेतलेली आहे. बंग साहेब असो, प्रकाश भाऊ असो, मंदाताई असो, अजून देवाजी तोफा, या सर्व मंडळींनी आम्ही जेव्हा त्यांना बोलावलं, आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला आणि या माध्यमातून पर्यावरणाचं युवकांमध्ये काय योगदान राहील होऊ शकते ही एक आमची चळवळ खरोखरच मला असं वाटतंय पर्यावरणाची मूल्य रुजवण्यासाठी फार महत्त्वाची ठरलेली आहे. आणि यासारखे उपक्रम अजून हाती घेण्यात यावे. नुसतं झाड लावणेच नाही, झाड जगवणे महत्त्वाचं आहे. त्यासाठी लोकांनी इकडे येऊन प्रेरणा घेऊन जावे. त्या वृक्षाचं महत्त्व काय आहे हे राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेमधून उल्लेख केला की भोईमध्ये वृक्ष सर्वांची सेवा करतो, छाया पुष्पे फळे देतो, शेवटी प्राण तोही अर्पितो सेवेसाठी, असं या वृक्षाचं महत्त्व आहे. वृक्ष खरी आपली निसर्ग देवता आहे. अनेकांचे हात या प्रोजेक्टला लागलेले आहेत. त्यात विशेष मला उल्लेख करावा असा वाटतोय की स्क्रॅप असोसिएशन, आपण ज्याला भंगार खरेदी करणारी जी एक वेगळी जमात आपण त्याला म्हणतो, पण त्यांचं या प्रोजेक्टमध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे. जेव्हा आम्ही वृक्ष संरक्षक ट्री गार्ड ज्याला म्हणतो ते लोखंडी असायचे आणि सुरुवातीला जेव्हा काम केलं त्यावेळेस रस्त्याच्या बाजूला असले ट्री गार्ड ते चोरून घेऊन जायचे आणि स्क्रॅप दुकानामध्ये ते विकायचे. त्यांचाही तो प्रश्न होता, काही त्याच्यातून पैसे त्यांना मिळत असे आणि हे सातत्याने या आमच्या पर्यावरण चळवळी, वृक्ष लागवड चळवळीला कुठेतरी ते अडथळे निर्माण व्हायला लागली. ज्या लोकांचं योगदान त्या ठिकाणी राहायचं आणि झाडाचं ट्री गार्ड जर एकदा काढून नेल्यानंतर जनावरं ते खात होती आणि आम्हाला त्याबद्दल अनेक लोक म्हणायचे की तुम्ही झाड लावता त्याचं संरक्षण तुम्ही करत नाही. आणि मी वारंवार माझं एक ट्री गार्ड जरी चोरीला गेल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाकडे ती तक्रार करायची. त्यामध्ये तक्रार केल्यानंतर पोलीसवाले म्हणायचे का ट्री गार्ड चोरीला जाते ही काय तक्रार होऊ शकतं का, पण पर्यावरणाच्या संवर्धनाच्या बाबतीमध्ये समाजातील सर्व घटकांची मदत असणे अत्यंत आवश्यक आहे. हे त्यांच्या गडी उतरवण्याचं काम आम्ही केलं. मी वारंवार जायचं. त्यामध्ये एक तरुण SP जेव्हा इथे आले, पोलीस अधीक्षक कैसर खलीद म्हणून, आणि ही मी माझी व्यथा त्यांच्या पुढे मांडली. त्यावेळेस जवळपास माझे 60 ट्री गार्ड, लोखंडी ट्री गार्ड चोरीस गेले होती. आणि माझी जेव्हा फाईल पाहिली आणि त्यांनी सांगितले की आजच आपण स्क्रॅप असोसिएशनचे जेवढे काही दुकानं आहेत त्यांचा जो काही प्रमुख आहे त्यांना आपण इथे बोलावू, त्यांची सभा घेऊ आणि आपण त्यांच्या पद्धतीने त्यांना सूचना देऊ. लगेच त्यांना बोलावलं, मला पण त्याच्यामध्ये बोलावलं. एक समाजातील दुर्लक्षित जरी घटक असला, पण मला असं त्यावेळेस वाटलं की हे पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीमध्ये त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान मला मिळालेलं आहे. आणि लगेच त्यांनी मान्य केलं. 40 संस्था ह्या रजिस्टर होत्या आणि त्यांनी आपलं नावं दिले, नंबर दिलेत आणि लोखंडवाला म्हणून त्यांचं एक प्रतिनिधित्व करणार. त्यांनी मला सांगितलं की 50 ट्री गार्ड आम्ही योगदानामधून देतो आणि याच्यानंतर पुढे कधीही आमच्याकडे जर ट्री गार्ड कोणी घेऊन आला झाडाचं काढलेलं, त्यामध्ये आपलं निसर्ग सेवा समितीचं नाव असायचं आणि एक मॉडेल त्यांच्या लक्षात द्यायचं आणि टोटली आम्ही तुम्हाला मदत करू. तिथून आमचं पुन्हा तेवढ्याच उत्साहाने काम सुरुवात झालं. दरवर्षी 5 जून जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र यायचं. स्क्रॅप असोसिएशनच्या सर्व मंडळीला आम्ही बोलवायचं, त्यांच्याच हाताने वृक्षारोपण करायचं. त्यामध्ये त्यांना पण पर्यावरणाविषयी जाणीव आणि हे माझं आहे, आपणही याच्यामध्ये चळवळीमध्ये उतरलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला वर्धा शहरामध्ये तुम्ही कुठेही म्हणजे कुठल्याही एरियामध्ये किंवा भागामध्ये गेलात, ट्री गार्ड हे पडले असलं तरी त्याला कोणीही चोरून नेण्याचा प्रयत्न केलेला नाही. कारण चोरून जर नेलं तर स्क्रॅप दुकानदारच खरेदी करत नाही. त्यामुळे यांचा फार मोठा मोलाचं योगदान या निसर्ग सेवा समितीच्या वृक्षारोपण चळवळीला मिळालेलं आहे. आजही टेकडीवर आम्ही तार लावलेली होती, काही लोकांनी इथे घेऊन गेलीत, पण त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन 5000चा तार इथे आणून स्वतः लावून दिला. आपण जर
कुठेतरी पर्यावरण म्हणा किंवा कुठल्या बाबतीमध्ये जर एकनिष्ठ असलं तर अनेक समाजातील जे काही लोक असतात ते भरभरून मदत करत असतात. हा निसर्ग सेवा समितीला एक मला वाटतं आमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण असेल. मी अनेक ठिकाणी बाहेर जेव्हा जातो, म्हणजे चंद्रपूर, अकोला, जेव्हा ते म्हणते की लोखंडी टिगार तर चोरीला जातात, पण हे उदाहरण आम्ही जेव्हा त्यांच्या पुढे ठेवतो आहे तेव्हा त्यांना यापासून ती प्रेरणा मिळेल आणि अनेक ठिकाणी ही चळवळ पुढे नेण्यामध्ये योगदान मिळालेलं आहे. हृदय विव्हळले जखमांची झाली दाटी, मुरलीधराचे नेत्र डबडबले आसवानी, पेटविले रेवन मस्तीत मानसाने. निसर्ग सेवा समितीचा आणि जे कोणी या चळवळीमध्ये भाग घेते आहेत त्या सगळ्याचा मी मनापासून अभिनंदन करतो, अभिवादन करतो. कोरोनाच्या काळात प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज भासायला लागली होती आणि अशा वेळी निसर्गाच्या माध्यमातून, वृक्षांच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क गेल्या अनेक वर्षांपासून श्री मुरलीधरजी बेलखोडे यांनी या ओसाड अशा वाटणाऱ्या टेकडीवर निर्माण केलेला आहे. कधी काळी हा संपूर्ण परिसर माळरान होता आणि अनेकांना असं वाटायचं की या माळरानावर कधीच कोणता वृक्ष उगवू शकणार नाही, कोणता रोप फुलून येणार नाही. पण या ओसाड रणभूमीचं नंदनवन करण्याचं काम बेलखोडेजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे. आज इथे गेल्या 3 दशकांपासून हजारो वृक्ष उभे झालेले आहेत आणि संपूर्ण परिसराला प्राणवायू पुरवण्याचं काम हे वृक्ष करत आहेत. केवळ ही टेकडी नाही, केवळ निसर्ग सेवा समितीचा हा ऑक्सिजन पार्क नाही, तर संपूर्ण वर्धा शहर आणि अवतीभोवती असणारा परिसर हिरवागार करण्याचं काम, आल्हाददायक करण्याचं काम आणि उष्णता त्या माध्यमातून कमी करण्याचं काम बेलखोडेजींनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून केलेलं आहे. निसर्ग सेवा समिती या उपक्रमातनं तुमच्या आमच्या सर्वांचं आयुष्य हिरवं करण्याचं काम सातत्यानं करत आहे. या कार्याला मी मनापासून सदिच्छा देतो. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्माने पुनीत झालेला गांधी जिल्हा म्हणजेच वर्धा नगरी. वर्धा नगरीला तसा एक फार मोठा इतिहास आहे. चळवळीचं शहर म्हणून महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशामध्ये या जिल्ह्याची ओळख आहे. सतत काहीतरी नवीन नाविन्य उपक्रम, प्रयोगशीलता हा या शहराचा स्वभाव आहे आणि त्याच स्वभावाला घेऊन 2000 साली म्हणजे 21 वर्षाआधी या शहराला हरित शहर करण्याचा संकल्प एका ध्येयवेड्या माणसाने घेतला, ते म्हणजे मुरलीधरजी बेलखोडे. कधी काळी ही जागा खडकाळ जागा होती, पाषाणाने व्यापलेली जागा होती. आज इथे दगड दिसत नाही, फक्त झाडं दिसतात आणि झाडांची सावली दिसते आणि झाडांवरची फुलं दिसतात, पक्षी दिसतात, फळं दिसतात. ही किमया बेलखोडेंच्या संघर्षामुळे आपण साधू शकलो. इतिहास असलेल्या भूमीमध्ये निसर्ग सेवा समितीने गत 30 वर्षांपासून मान्य बेलखोडे साहेबांच्या माध्यमातून जे कार्य केलेलं आहे पर्यावरण आणि वृक्षारोपणासाठी, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी स्वतःला झोकून देऊन हे काम केलेलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे आणि माझे जे 30 वर्षांपासून जे संबंध आहे ते आईचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस हा 20 जुलै आणि त्या 20 जुलैला म्हणजे माझ्या परिसरामध्येही जे 30 वर्षापासून ते त्याच निमित्तानं लावलेलं आहे. असं एवढं मोठं कार्य त्यांच्या या वृक्षारोपणाच्या माध्यमातून झालेलं आहे. निसर्ग सेवा समितीच्या कामामध्ये आणि खरं तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर आवर्जून जयकुमार हरसोले जे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते आणि त्यांची इच्छा होती की हा जो एक संकल्प केला होता, एक घर एक वृक्ष स्मृतिवृक्ष, विवाह वृक्ष, तर स्मृतिवृक्षाच्या माध्यमातून वर्धा शहरामध्ये स्वातंत्र्याकरिता ज्या लोकांचं विशेष योगदान राहिलं आहे त्यांच्याही स्मृती चिरकाळ टिकाव्यात आणि वर्धा शहरातल्या नवीन पिढीला माहिती व्हावे या उद्देशाने स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या नावाने स्मृतिवृक्ष ही जी संकल्पना आहे त्याला मूर्तरूप देण्यासाठी
जयकुमारजी फरसोले यांचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतो आहे. आपल्या पेन्शनमधनं जी काही ट्रिगार्डचा खर्च असेल दर महिन्याला जवळपास 5,000 रुपये देऊन आणि सेवाग्राम आश्रमपासून तर सेवाग्राम रोडवर जवळपास 125 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या नावाने जी सुरुवात झाली ती जयकुमार फरसोलेला सर्व क्रेडिट देण्यास हरकत नाही. त्यांच्या निधनानंतर जो त्यांनी संकल्प पूर्ण केला होता तोही पुढे नेण्याचा त्यांच्या सौभाग्यवती सुलभाताई फरसोले आणि त्यांचा परिवार यांचं फार मोठं योगदान या निसर्ग सेवा समितीच्या कामामध्ये मिळालेलं आहे. विशेषतः आमचे प्रेरणास्रोत राधाबन भट जे सुंदरलाल बहुगुणांसोबत काम करणारे आणि डॉक्टर एस एन सुब्बाराव यांचाही आवर्जून उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो आहे. पर्यावरण विषयावर ज्यांच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं काम आहे महत्त्वाचं, आम्ही या ठिकाणी तसे बाग निर्माण केलेले त्यांच्या नाव. या ठिकाणी मारुती चितमपल्ली यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून एक चारोळी बाग निर्माण केली आहे. त्या ठिकाणी आम्ही चारोळी, बिबा, करू अशा विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत. सुंदरलाल बहुगुणांचं फार प्रचंड काम या चिपको आंदोलनामध्ये ज्यांचं आहेत त्यांच्याही नावाने आम्ही एक बाग या ठिकाणी तयार केलेली आहे. देवाजी तोफाची काम या ठिकाणी फार मोठं आहे. अशा विविध बंगारी मथाई आहेत, देवाजी तोफा आहेत, अशा लोकांचं आम्ही या ठिकाणी बाग निर्माण केली. त्यामुळे त्याच्यावर थोडक्यात माहिती लिहिल्यामुळे जो कोणी येतो या बागेला भेट देतो, ऑक्सिजन पार्कला, निसर्ग हिलवर भेट देतो, तो आवर्जून त्यांची माहिती वाचतो. एक प्रकारचं हा संदेश त्या लोकांपर्यंत जातो आहे. या ठिकाणी नक्षत्रवन आम्ही तयार केलेलं आहे. या ठिकाणी झाडांचं गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुमच्याकडे कोणी जर पाहुणा आला असेल तर ही झाड जर वेगळं असेल तर त्या झाडाची माहिती, कारण प्रत्येक झाडाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. आयुर्वेदिक मूल्य त्याच्यामध्ये आहेत, अनेक फायदे अनेकांना माहिती नाही आहे. जर नवीन माहिती त्यांच्याकडे असेल तर त्या पाहुण्यांनी त्याच्याकडे ते डायरीमध्ये नोट करावं. जसं पुस्तकाचं गाव आहे तसं आम्ही झाडाचं गाव निर्माण केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही 200 झाडं लावलेली आहेत. अशा पद्धतीचं या ठिकाणी जेवढं काही शक्य झालं आहे वृक्ष वाचनालयापासून हे संपूर्ण प्रोजेक्ट आम्ही शासनाच्या लोकांच्या मदतीने आम्ही या ठिकाणी करतो. श्रमदान या ठिकाणी येणाऱ्या गेल्या 3 वर्षामध्ये या लॉकडाऊनच्याही काळामध्ये ज्यांना योग्य वाटलं की आपण आर्थिक मदत करू शकत नाही, या ठिकाणी गवत काढणे, यांना पाणी देणे, या ठिकाणी आम्ही एक छोटीशी नर्सरी तयार केलेली आहे. 20 वर्षापर्यंत ही मोठी झाडं झालेली आहेत. इथेच बिहाडाचं प्रॉडक्ट झालेलं आहे. रिठ्याचं सीड आहे. या ठिकाणी बहावाची झाडं आहेत. हे सीड पुन्हा आम्ही लावलं आहे. यावर्षी आम्ही 13,000 रोपांचं नर्सरी जी तयार केलेली आहे. इथल्याच झाडांनी जे सीड आम्हाला दिलेलं आहे तेच बीजारोपण आम्ही या ठिकाणी केलं आहे. श्रमदानामधून आम्ही सर्व तयार करतो आहे. श्रममूल्य रुजवणे, पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागृती तयार करणे, हे मूल्य आज काळाची गरज आहे. सर्वांना माहिती आहे की ऑक्सिजन आणि वृक्ष कधीही अपेक्षा करत नाही आहे. या पद्धतीने तो आम्हाला देत असतो आहे. त्याचं कुठेतरी आपण मूल्य जोपासलं पाहिजे आणि संवर्धन करण्याच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे. दिनविशेषच्याही बाबतीमध्ये आम्ही मागे राहिलेलो नाही. जागतिक जल दिवस असेल तर या ठिकाणी कंटूर करणं, CCT करणं, या प्रत्यक्षात कृती करून हे संपूर्ण कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला आहे. हे मूल्य लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मी शेवटी हेच सांगतो आहे की हे झाडं आपलं ATM आहे. आपल्यासाठी ते पाणी संग्रहित करून ठेवत आहे. जेव्हा जेव्हा माणसाला गरज पडते तेव्हा तेव्हा ते आपल्याला देत आहेत. या झाडांकडे, या जंगलांकडे आपण त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. या ठिकाणी वसंत आबाजी डहाकेंची एक सुंदर कविता आहे आणि ती मला एक खूप मोठी प्रेरणा देऊन गेलेली आहे. आपण झाडं तोडल्यानंतर त्या लाकडापासून तो कारखान्यामध्ये आपण घेऊन जातो आहे. कारखान्यामध्ये त्याचा लगदा तयार होतो आहे. त्याच्यापासून आपण कागद तयार करतो आहे आणि कागदावर जे लिहिल्या जातो आहे ते आपण वाचतो आहे. पण झाडच वाचलं तर मला वाटते आपले सर्व प्रश्न सुटल्या जातील. एक चांगल्या संवेदना आपल्या मनामध्ये निर्माण होईल. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज नसून हे प्रत्येकाचीही गरज आहे. त्यामुळे आपल्या घरच्या कुठल्याही क्षणाला आपण झाड लावून त्याचं संगोपन आपण करायला पाहिजे. ही एकट्याचं काम नाही, ही चळवळ व्हावी. प्रत्येक व्यक्तीने या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वृक्षाचं महत्त्व जाणून घेऊन हे वृक्ष लागवड आणि संवर्धन ही चळवळ पुढे घेऊन जावे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे. आणि वर्धा शहरामध्ये सर्वांचंच प्रत्येक व्यक्तीने आपलं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. संरक्षणापासून
तर संवर्धनापर्यंत पासून तर झाड लावण्यापर्यंत स्वतःचं योगदान या ठिकाणी दिलं असल्यामुळे आम्ही 1 लाख झाडं या वर्धा शहरात, वर्धा जिल्ह्याच्या बाहेर आणि लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहे. धन्यवाद. पाणी हे जीवन आहे, तसेच मौल्यवान आहे. पाणी फुकट मिळते, ही भावना मी मनातून काढून टाकेन. पाण्याचा काटकसरीने वापर करीन, त्याचबरोबर जलसंवर्धनासाठी कसोशीने प्रयत्न करीन. पाण्यावर माझ्या इतकाच इतरांचाही हक्क आहे. समन्यायाने सर्वांना पाणी ही भावना मी सतत जोपासेन. जीवनदायिनी प्रदूषित होणार नाही यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न करीन. तसेच माझ्या बंधू भगिनींना याची जाणीव करून दे. मोकळा श्वास मला घेऊ द्या की हो, प्राणवायू बागेत जाऊ द्या की. मोकळा श्वास मला घेऊ द्या की हो, प्राणवायू बागेत जाऊ द्या की. मोकळा श्वास मला घेऊ द्या की हो, प्राणवायू बागेत जाऊ द्या की. ही टेकडी होती वीरान, श्री बेलखोडे साहेबान, जीव तोड मेहनतीन, अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं, जनतेच्या सहभागानं, फुलविले नंदनवन, त्यांच्या कार्याला सलाम करू द्या हो, त्यांच्या कार्याला सलाम करू द्या की हो, प्राणवायू बागेत जाऊ द्या की. मोकळा श्वास मला घेऊ द्या की हो, प्राणवायू बागेत जाऊ द्या की. कोणी फिरती आनंदानं, कोणी लावून बसतात ध्यान, कोणी करुणी श्रमदान, स्वच्छ राखती उद्यान, कोणी देऊनिया दान, ठेवी संस्कृतीचा मान, आता मलाही सामील होऊ द्या हो, आता मलाही सामील होऊ द्या हो, आता मलाही सामील होऊ द्या की हो, प्राणवायू बागेत जाऊ द्या की. मोकळा श्वास मला घेऊ द्या की हो, प्राणवायू बागेत जाऊ द्या की. मोकळा श्वास मला घेऊ द्या की हो, प्राणवायू बागेत जाऊ द्या की. धन्यवाद. तिकडे आम्ही पहिली पाहत होतो, आताही पाहत आहे. पण ज्यावेळेस आम्ही पहिले पाहत होतो त्यावेळेस ओसाड पडले होते, म्हणजे एक झाड इथं वाढलं नव्हतं. पण निसर्ग सेवा समितीनं हा परिसर हाती घेतला आणि पाहता पाहता हिरवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या अनेक वर्षापासून जी जागा वर्धेपासून दुर्लक्षित होती, परंतु जेव्हापासून याचं संवर्धन निसर्ग सेवा समितीच्या हाती देण्यात आलं, एक वेगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीचे 100 वृक्ष या ठिकाणी तयार झालेले आहे. याचं संपूर्ण श्रेय निसर्ग सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना जातं. त्यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. निसर्ग सेवा समितीच्या माध्यमाने अनेक वर्षापासून जी तपस्या जी निसर्ग सेवा समिती, बेलखोडे साहेब, हांडे काका, ढोबळे काका ह्या सगळ्या मंडळींनी, अनेक लोकांनी जे अनेक वर्षापासून सातत्याने जे काम केलेलं आहे त्याचं फलश्रुती म्हणून आज या ठिकाणी इतके मोठ्या प्रमाणामध्ये सगळे वृक्ष दिसतात आहे. वर्ष 2000 पासून निर्जन टेकडीवर सुरू झालेला हा प्रवास आजतागायत सुरूच आहे. वर्ष 2000 मध्ये जलसंवर्धनासोबतच 1000 विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. आज 15000 झाडे या टेकडीवर डौलाने उभी आहे. यासोबतच निसर्ग सेवा समितीने वर्धा शहर व आसपासच्या परिसरात 1 लाखाच्या वर वृक्षांची लागवड केली आहे. निसर्ग सेवा समितीच्या परिसरात
आज वृक्ष वाचनालय, खुली व्यायामशाळा, कार्यक्रमासाठी मोठे शेड तयार करण्यात आले. यासोबतच घनवन प्रकल्प, औषधी उद्यान, झाडांचे गाव, बायो कंपोस्ट खत प्रकल्प, पक्ष्यांकरिता पाणपोई, सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याची बचत, वृक्ष संवर्धन, वर्षा जल संचयन, जीवामृत, मध संकलन, पर्यावरण व वृक्ष संवर्धन सारख्या राष्ट्रीय कामात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कामाची माहिती देणारी वृक्षबाग यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम इथं राबविले जात आहे. एकंदरीत गेल्या 30 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे हे कार्य अविरतपणे सुरूच आहे आणि असेच पुढे सुरू राहणार. या ऑक्सिजन पार्क मध्ये 80 ते 85 प्रजातींची झाडे आज डौलाने उभी आहेत. या वृक्षांची माहिती विद्यार्थ्यांना, निसर्गप्रेमींना व्हावी यासाठी बोलका ऑक्सिजन पार्क या अँड्रॉइड ॲपची निर्मिती करण्यात आली. 5 फेब्रुवारी 2022 ला या ॲपचे लोकार्पण वर्धा मतदारसंघाचे आमदार माननीय पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले. प्रत्येक झाडावर QR कोड लावण्यात आला आहे. या कोडला ॲप मधून स्कॅन केल्यास मराठी, हिंदी व इंग्रजी या 3ही भाषेमध्ये झाडांविषयींची इत्थंभूत माहिती उपलब्ध असते व ती ऐकायला मिळते. 20 मीटर 66 फीट लंबा चिकनी बरकदार छाल के साथ बढ़ रहा हूं. या ॲपच्या माध्यमातून आता या ऑक्सिजन पार्क मधली सर्वच झाडे बोलायला लागली आहे. म्हणूनच याला बोलका ऑक्सिजन पार्क म्हटल्या जात आहे. नमस्ते पंकज, निसर्ग सेवा समिति द्वारा निर्मित ऑक्सीजन पार्क निसर्ग हिल्स वर्धा महाराष्ट्र में आपका स्वागत है. यासोबतच निसर्ग सेवा समिती गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम नियमित स्वरूपात राबवत आहे, ज्यामध्ये निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी कुंचल्यातून साकारण्यात येते पर्यावरण बाबतची सजगता. जल, जंगल, जमीन, पर्यावरण या विषयांवर चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांना यात सहभाग घेता येतो. यासोबतच निसर्ग वाचविणे ही खरी मानव सेवा आहे असे मानणाऱ्या मान्यवरांचे पर्यावरण विषयावर व्याख्यानमालेचे आयोजनही समितीद्वारे दरवर्षी करण्यात येते. यामध्ये प्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह, आदर्श ग्राम संकल्पनेचे प्रणेते पोपटराव पवार, दिलीप कुलकर्णी, डॉक्टर प्रकाश व मंदाताई आमटे, डॉक्टर अभय बंग, मारुती चित्तमपल्ली, मेघाताई पाटकर, डॉक्टर अशोक बेलखोडे, डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर अविनाश सावजी यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांची व्याख्यानं या ठिकाणी आजपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. समितीच्या या सर्व कार्याची दखल घेत विविध सामाजिक संघटनाद्वारे समितीच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. 2000 सालचा महाराष्ट्र शासनाचा वनश्री तर जलसंवर्धन, वृक्ष लागवड यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 2007 मध्ये भारत सरकारच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी वृक्षमित्र पुरस्काराने समितीला सन्मानित करण्यात आले. के लिए निसर्ग सेवा समिति वर्धा महाराष्ट्र of natural resources on sustainable basis. The major activities taken up by the organization include development of nurseries, plantation and creation of environmental awareness among the people in Wardha district. पर्यावरण संवर्धनासाठी सदैव कटिबद्ध निसर्ग सेवा समिती वर्धा.